हे भाई हे आयुष्य आहे यार. वरून 5-5.5 तासामध्ये ट्रॅव्हल केला ना. किती सुंदर आहे हे. बापरे, पाहिजे तेवढं निघर जाईल तेवढे मोठे मोठे रॉक्स. फॅमिली बघते माझी मूर्ख. इथून पॉइंट सुरू होते. गुड मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आपला तिसरा दिवस इन कोकण. सो आत्ता आपण चाललो आहोत कशेळीमध्ये. कशेळी काय, मग कशेळीमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे भावेश? रत्नदुर्ग, मिर्या बीच, हा ती बोट अडकली, ठीक आहे. तर ती बोट पण आपण बघणार आहोत. आणि आपला एक फ्रेंड आलाय, ठीक आहे. तो रात्री किती वाजता आला? 1 वाजता आला ना, 12:30ला आलेला. तर आपला एक फ्रेंड पण आलाय, ठीक आहे, शाश्वत म्हणून. तो रात्री जवळजवळ 12:30-1ला आपल्याकडे आलेला आहे. तर त्याच्यासोबत तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. ऑल सेट इट शाश्वत. रात्री 12:30-1 वाजता लेजंड आला एवढा मुंबईवरून आपल्यासाठी. आणि जस्ट तू भावा एवढा आलाय आपल्यासाठी, हेच लय मोठं आहे. आणि तुम्ही दॅट पर्सन दीपक ऑल्सो वी आर हिअर. अनिकेत इज हिअर, स्वप्नील इज हिअर. तर शाश्वत जवळजवळ मुंबईवरून 5-5.5 तासामध्ये ट्रॅव्हल केलं ना. 5-5.5 तासामध्ये ट्रॅव्हल करून त्याची 250 घेऊन आलाय. 2 250 ऍड झाल्यात आपल्या गँगमध्ये. तर वी आर सपोज टू लिव्ह टू कशेळी. त्याच्यानंतर कशेळी नंतर काय पॉइंट आहे आपला? आपण मिरे बीच, रत्नदुर्ग वगैरे करणार. ओके, मिर्या बीच, रत्नदुर्ग. आणि ती शिप पण बघणार आहोत. शिप पण बघणार आहोत ना. हो, तिथे ती बाटे मिरे बीचला अडकली. ठीक आहे, ती पण शिप कव्हर करणार. आता विषय असा आहे की पूर्ण दिवस पूर्ण राईड राईड विथ एक्सप्लोर. येस. तर तुम्ही पण एकदम बरोबर बघा. काहीतरी चुकी असेल काय असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्ही. नक्कीच. तर चला, वी आर लिव्हिंग फॉर. आता काय नाश्ता पहिला? ब्रेकफास्ट अभी गाडी का फुल है, अभी आपण फुल होते और आगे बढ़ते. पहिला आता गाडी आता वॉर्मअप झाल्यात सगळ्यांच्या. थोडासा नाश्ता वगैरे करू आणि देन निघू. चलो. ऑलराईट गाईज, तर आपला फर्स्ट हॉल्ट पेट्रोल पंपवर आलो आहे आपण. कारण आता सगळ्यांचं पेट्रोल जरा थोडंसं लो आहे. तर आहेत, मारुती टाकी होती माझी. तर आता हे लोक बोलतात की आपल्याला रिटर्न पण मारायचं 120 किलोमीटर. 120 आहे किती आहे? जास्त होणार, जास्त होणार. तर मग रिटर्न आहे ना, रिटर्न जर्नी. तर म्हटलं आता एवढं कशाला हे करा. मग आता ठीक आहे, घेऊ आपण पण फुल करून घेऊ. बघू मग येताना काय लागलं किंवा नेक्स्ट डे बघू. आता नेक्स्ट डे तर लिव्हिंग आहे आपलं, संडे. तर ठीक आहे, चला आता सगळेच पेट्रोल फ्युल अप करतो. चला गाईज, आपली कशेळीची जर्नी स्टार्ट झालेली आहे. आणि पेट्रोल वगैरे फुल वगैरे केलं आपण सगळं. आणि आता आपण निश्चित कशेळीसाठी. तर त्याच्या आधी थोडंसं काहीतरी खाऊ. भावेश पास झालं. तर त्याच्या आधी थोडंसं काहीतरी खाऊया आणि मग निघूया. कारण भूक लागली सगळ्या पोरांना. तर पहिलं काहीतरी खाऊया आपण. आणि आजची राईड जी असणार आहे फुल ऑन धमाल राईड. मॅगी पॉइंट आहे हा. मॅगी बिगी काय आयटम आहे त्यांच्याकडे आणि घरच मिळेल. आणि त्यांनी सजेस्ट केलं की तिकडे ते नवीन आपण काल केलेलं ना, तिथेच जावं म्हणतात. तिथे सगळं मिळेल. तिथं आणले होतं बाई सगळं. याचा आवाज नक्की टाका बाई व्हिडिओ मध्ये. त्याचा आवाज येणार भावा, आवाज आला पाहिजे. त्याचा आवाज येणार. करायचं बोला. जाऊ आता, भूक लागली आहे भावा. गाडी आपली पार्क केली इथे. समोरच बीच आहे, जसं तुम्ही बघता समोर बीच. आणि हा पूर्ण समुद्र आहे बाबा. जिथे जाईल तिथे नजर कमी आहे, तसं तुम्ही बघताय. आणि एवढं क्लीन पाणी आहे ना, एवढं क्लीन पाणी आहे ना. कॅमेरा जस्टिस नाही करणार, बट अकॉर्डिंग टू मी माझ्या लाईफमधलं सगळ्यात क्लीन पाणी बघितलं आहे. अलिबागला पण आहे, बट हे निळं पाणी आहे. म्हणजे यू कॅन सी द क्लीन वॉटर. म्हणजे एवढं क्लीन आहे. तळ दिसतो पाण्याचा, अगदी तळ दिसतो. तर ते आहे. आणि काय बघा ना, हा पट्टा आहे भाई. हा एकदम असा कर्व आहे. तुम्ही गाडी तुमच्याशी लीन करून जाऊ शकता भाई. आपली गाडी आपण आपल्या ॲक्टिवाला घेऊन आलो आहे कोकणामध्ये. भावेश तिकडे थांबला, फोटो काढतोय बिचारा. आणि हा रोड आपला टुवर्ड्स, आता आपला ब्रेकफास्ट होईल. ब्रेकफास्टसाठी आपण थांबणार आहोत. तर सगळे थांबलेत, पण मी हा सीन मला घ्यायचा होता, कॅप्चर कॅमेरामध्ये करायचा होता. सो हे भाई हे आयुष्य यार.
काय भारी वाटतं हे बघून एवढी एनर्जी येते ना, आय कांट टेल यू की मला हे बघून. भावेश अमित कुमार, मेरा नाम अमित कुमार. तर जोक सपाट गाईज, काय यार व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे. म्हणजे मला बोलायला पण एकदम फंबल होतोय मी, कारण एवढं भारी दिसतंय ते समोर, एवढं तुमच्या भारीच दिसतंय. तर तुम्हाला एक्सप्रेस व्हायला पण थोडंसं, आणि ब्लॉगिंग तुम्हाला माहिती आहे एकदम इंटरॅक्शन कॉन्टेंट असतो, तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लोअर करायची असते इन डिटेल. सो ते आपण करतोय. आणि चला आता सगळे पुढे थांबलेत ब्रेकफास्टसाठी, तर आपण ब्रेकफास्ट पण एन्जॉय करू. चलो निघूया आता. ऑलमोस्ट सगळे थांबलेत. आपण आलो होतो हॉटेल कोस्टल परेल रिसॉर्ट म्हणून, आपण इथेच ब्रेकफास्ट परत करत आहोत, कारण आपला टूवर्ड जायचं आहे कशेळीला. सो चला आता आपण पहिला ब्रेकफास्ट करून घेऊ. ते तू मागं होता कुठं, फोटो काढत होता? ठीक आहे. कोणतं रे? एक नंबर व्ह्यू मॅन, एक नंबर. जरा हे सगळं काढतो मग बोलतो. 1 hour later. ऑलराईट गाईज, तर नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता निघतो आम्ही. डायरेक्ट आपण निघणार आहोत देवघाई बीचला, आणि डिरेक्टली देवघाई बीच करून मग पुढे एक्सप्लोअर करायचा प्लॅन आहे. सो आता ह्या व्ह्यूला बाय बाय करून निघतो आम्ही टुवर्ड्स देवघाई बीच. चला सगळी गँग आपली लाईनअप होऊन रेडी वगैरे होईल. आता गिअर वगैरे सगळे घालतील. निघतो आता आपण. ऑलमोस्ट डायरेक्ट वन शॉट देवघाई बीच ना आता. हां मध्ये लावूया का? 50 किलोमीटर तो डिरेक्टली आता रस्त्यामध्ये हॉल्ट नसणार आहे. डायरेक्ट आपण निघू आणि देवघाई बीचला जाऊ, आणि रोड जसं काय होईल तसा रोड मी तुम्हाला दाखवेलच. चलो. छान हॉटेल होतं बाय द वे, कोस्टल परल रिसॉर्ट. एक सनसेट व्ह्यू आपण एन्जॉय केला काल इकडे, आणि आता ब्रेकफास्ट केलं. खूप टाईम झाला आहे बाय द वे, म्हणजे आता ब्रेकफास्ट होयालाच आम्हाला 1 वाजला आहे, कारण लेट झालं सगळं. चला आता पटापट निघू. सध्या गाईज आम्ही साखरतरला आहोत, आणि व्ह्यू बघा तुम्ही. एक नंबर व्ह्यू आहे, दीपक आहे, झाड झाडी आहेत समोर, फक्त छोटासा एक नॅरो रोड गेला. किती सही वाटतंय मॅम. गणपतीपुळे 21 कोतवाड आणि कोल्हापूर एक मेन हॉल्ट आहे, काहीतरी पांढरा समुद्र काय आहे. ठीक आहे, थोडं थांबलोय आपण. भावा का पोरीची गाडी बंद. पाहिली आम्ही ती. कोणती? तुम्ही बघितली? ऍक्टिवा होती ना. हा बरोबर बरोबर. म्हटलं ती थांबली, मला वाटलं ही Yes. पडली की काय. नाही नाही भावा, तिची गाडी बंद. बंद पडली. गाडी मला बंद. वाटलं ही पडते की काय, म्हणून मी तिची बघतोय गाडी mirror बंद. मध्ये. ती हिलवर होती रे. तिला कोण बिचारा कोण हेल्पिंग हँडच नाही. लोक काय झालं ताई, तिथं गाडी बंद पडली. तिला टोचन दिलं त्या मेकॅनिक पर्यंत. गाडी पेट्रोल होतं काहीतरी मला वाटलं गाडीमध्ये. ती थांबली म्हणून मग तू बघितलं त्यांना? मी पाहिलं तिला. मला वाटलं काय माहिती, मी तिला मिरर मध्ये कंटिन्यू बघत होतो. म्हटलं बघूया काय पडली आहे की काय. नाही नाही, त्यांनी ते पडली नाही. किती व्यवस्थित तिने गाडी लावून साईडला आली. हा लोटत होती बिचारी. थांबलोय जरा थोडस गन्ने का ज्यूस. तो इतना देखा, इतना देखा. बरं का वाला कोणता? चला चला निघा निघा. ओ साला किसन. ओ किसन. हाय 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 हाय. चलो निकलीस. चला थोडासा ज्यूस ब्रेक घेतला होता, आता निघतोय. आता पब्लिक पळवायला सुरू झाली, कारण जरा ऊन होतं ना, थोडं पोटामध्ये थंड गेलं. आता पब्लिक रप्पा गाडी पळवणार, रप्पा त्या बघा. या पॉईंटला गाईज थांबलो होतो आम्ही. माहिती नाही काय ब्रिजचं नाव आहे, बट जस्ट क्लिकिंग सम फोटोज. एवढे फोटो काढलेत की सांगताच होईना. आणि तुम्ही समोर व्ह्यू बघा गाईज, एकदम
समुद्र आणि छोटी छोटी घरं आहेत आजूबाजूला. तर गाडी इकडे लावली होती. आता बऱ्याचशा फोटो सेशन नंतर आपण निघतोय, कारण आता खूप घाम यायला लागला आहे आणि ऊन पण भरपूर आहे. चला. का हो काका, पुढे जाते गाडी पुढे, इकडे नाही का जागा? नाही एकदम पुढे पायऱ्या जायचं. ए गाडी काढा. प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय नाही, ते पायऱ्या फक्त गाड्या मोठ्या गाड्या. मोठ्या गाड्या आहेत ना, तिथं पायऱ्यांपर्यंत जातात गाड्या. मग इथं जातात ना रे पायऱ्यांपर्यंत गाड्या. जस्ट आपण आहोत कशेळी बीचला. आय गेस करेक्ट असं, हा कशेळी बीच. सो पोचलोय ऑलमोस्ट. समोरच असावा. व्ह्यू बघ भावा, व्ह्यू बघ. भारी फोटो येतोय. आई शपथ भाई, व्ह्यू बघा तो कशेळी बीच. फायनली आपण इथं राईड करत आलोय भावांनो. फायनली आपण आपल्या कशेळी पॉइंटवर पोहोचलो. किती वाजले भावा? आपण 1:30 वाजता तिथे होतो. कुठे? अरे वारेला. 1:30 वाजता ना? 1.5 तास झाला म्हणजे कंटिन्यू 1.5 तास आपण आलो. 1.5 तासात कंटिन्यू. चल भाई. भाई माझी चावीची बिमारी आहे ना भाई. मला असं वाटतंय फसेल मी कोकणात एक टाइम. हे बघ चावी माझ्याकडून सारखी राहते, सारखी. काय माहिती काय सीन आहे. अरे काय माहिती असं होतंय. आपण पॉइंटच्या नादामध्ये ना पागल होतोय. इथून पॉइंट सुरू होतोय. पूर्ण लांब पर्यंत नजर जाईल तेवढा समुद्र आहे. साला बहुत नीचे आदमी रे. सांप को देखा और तेरे को देखा सेम. चलो पन्नी पन्नी. पन्नी बिनी मारतो. एक नंबर भाई, एक नंबर. आगे के बाल ठीक करतो. चला ए चल ना भावेश बाबा, काय करू, उडी मारू का? ठीक आहे निलेश. कुठला बॅग? चला 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 चल ना बाबा, चल ना. लय ऊन आहे रे बाबा, चल ना. कशेळी ना मेरी जान. पाण्यात जाऊन देतील का? काय नाही देणार. अच्छा ओके, मला वाटलं जॉकीचं प्रमोशन करू, जाऊ डायरेक्ट. फुल ब्लेंड करून टाकू. एकदम डिक्लाइन आहे, डिक्लाइन. हो शिड्या बघ भाई, शिड्या नीट बघा. लय खालीपर्यंत शिड्या आल्या तर चांगली ट्रेकिंग होणार आहे येताना आपली. भाई साहब काय बीच आहे यार. खतरनाक मॅन, खतरनाक. काय म्हणता काका? खाला पाहिजे जरा सांभाळून. ओके काका चालेल, थँक्यू. ये यार इसको क्या बोलू, मार भी नहीं सकता. प्यार जो करता है मुझसे. चला फायनली टायटॅनिकच्या इथं आलो आपण. हे सॉरी काय आहे? कशेळी. व्ह्यू बघ भाई, व्ह्यू बघ. घेतली नाही ना बॅग कोणाकडे? मी कोणाकडे तरी दिली आहे सगळ्याकडे लटकवले. मला चांगले आठवत. आणि बघ रे बाबा, हाय जबरदस्त. किती सुंदर आहे. एवढं बघाल तेवढं कमीच आहे बाबा. इथं जेवढं बघेल तेवढं. सगळे असे रॉक्स वगैरे एका किनाऱ्यावर आहेत. चला पब्लिक गेली खाली. बसा बसा. आपण पण जरा खालचा व्ह्यू एन्जॉय करू. इथं आता थोडंसं टॉपला होता आपण. आता आपण खाली चाललोय. रस्ता बघा, रस्ता बघा, रस्ता बघा. क्या बात आहे, क्या बात आहे. इकडे बघा रे सगळ्यांनी.
पाणी द्या तिला, पाणी द्या. यार तो ये सँडल पडला. वाळू खाली गेली. हळू रे हळू. रस्ता बघा काहीच रस्ता भाई, आता पूर्ण वाळू जाणार बुटांमध्ये. डायरेक्ट उडी. नाही भाऊ नाही, डायरेक्ट उडी मारली डायरेक्ट याच्यात जाईल. हळू ये हळू ये. फायनली वी आर हिअर. हा शाश्वत एक नंबर. जाऊन बघायचं नादात आपण जातो. भाई काय वाटतंय यार, तिकडून आलोय आपण, वरतून आलोय असं खाली 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 असं शिड्या थ्रू, आणि मग असं इथून खाली आलोय. आता काय पब्लिकचा काय प्लॅन आहे बघू. हे रॉक्स बघ ना यार, इतकं सुंदर वाटतं ते. कॅमेरा काय कॅप्चर करेल मला माहीत नाही, बट लय ब्लॅक रॉक्स आहेत. लगोरी काय रचली बरं, एक नंबर वाटते गाईज. हा कशेळीचा व्ह्यू, बाप रे, केवढ्या लाटा आतमध्ये येतात, इथपर्यंत येतात बीचवर. काही काही पब्लिक आपली फोटो काढते, काही आता पोहण्याच्या याच्यामध्ये आहेत. दीपक तिकडे, दीपक ओ भाई साहब, काय लाटा आहेत यार. माझ्या लाटा बघ, लाटा बघ भाई, लाटा बघ, लाटा बघा, लाटा बघा, लाटा बघा, एकदम अशा खवळल्यात लाटा. काय बोलतो, फोटो काढू आपण त्याचा. हे दगड लय शार्प आहे, हे ठीक आहे, हे लय शार्प आहे. चप्पल घाला नाही तर बुशूज घाला तुमचं. अरे त्याला बोल, दगडात अडकशील बोल. 4 जणांची पंचायत, माशांना एवढं जेवण भेटल ना, खुश होतील. त्यांची बिर्याणी होईल, त्यांची बिर्याणी. ज्यादा गोश्त का आदमी मिल गया. चांगला माल भेटला काय गोड मला. भाई एवढ्या इथपर्यंत वरती लाटा आहेत. काय बेल्ट आहे. क्या बात है, क्या बात है. चालू आहे, चालू आहे. एवढा पत्थर आहे हा, बापरे. पाहिजे तेवढं नजर जाईल तेवढे मोठे मोठे रॉक्स आहेत. पावसाळ्यात भारी दिसत असेल, पावसाळ्यात एक नंबर दिसत. मस्त वाटतंय भाई, मस्त वाटतंय. तिकडे कुठं तिकडं, तू तिकडं एवढं लांब का गेलाय मला ते सांग जरा. लोक प्राचीन पुराने काळ में हम आए हैं. कोण अडकला, तो एक व्यापारी होता रे, अशी स्टोरी आहे याच्याबद्दल. आणि तो व्यापारी काय बोलला, मग त्यांनी इथं सूर्यदेवाची मूर्ती ठेवलेली. मग इकडच्या कुठलं तरी रहिवाशाला स्वप्नात ते आलं की तिथं सूर्यदेवाची मूर्ती का काहीतरी हा, असं म्हणजे अशी काहीतरी स्टोरी असेल, समथिंग काहीतरी. यार तू काय दगड खाली पाडायला आमच्यावर गेलाय वरती. पडायला एक दगड पडला सगळं पडल. दगड असं वाटतं पण असे की कोरलेच भाई नाही बघ ना यार. पाणी पाणी रिमझून. इन ऊंचे पहाड़ों से जा दे दूंगा मैं, अगर तुम न आई कहीं. तुम उधर जानो जो मेरा छोड़ोगी साथ, इधर ये जा छोड़ू. रेकॉर्ड झालं. हा बघा आमचा दगडाचा शाहरुख खान, दगडाचा शाहरुख खान. चले शाहरुख निचा. तुम्हाला मी फक्त चेस्टच्या वर घेतलंय, चेस्टच्या खाली नाही घेतलंय. डोंट वरी. पळत या आणि एक प्रकारे बाबा ए बाबा ए कुठं चाललंय. ए टार्झन, टार्झन, टार्झन उभे, टार्झन कुठं गेला बदलाई तो ले शॉर्ट फिल्म चालेल, शॉर्ट फिल्म.
तो इसमें है नहीं। हम तुमको माल देंगे नहीं। क्यों? हम तुम्हारा बेटा माल बेच के हम मालिक बनने वाले। डुस 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 सेकंड पार्ट काढू. चला फर्स्ट पार्ट पर्यंत हेच होतं. सेकंड पार्ट घरी. सेकंड पार्ट मालिका. चलो ट्रेकिंग चालू झालेली आहे आपली. छोटी ट्रेकिंग. त्याला बोलू दे ना. यू वॉन्ट टू से समथिंग? दिस इज वन ऑफ द ब्युटिफुल प्लेसेस आय हॅव एव्हर बीन. ओके सो ब्युटिफुल. टेल मी युअर एवढंच ओपिनियन. बोलायचं होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. कोकण गाजवायला डॉन आला. दोन आला. हे एक नंबर व्ह्यू आहे भाई. मन नाही करत जायचं. अजून सनसेट झाला ना मजा येणार अजून. मी तुला खरं सांगतो बाबा, माझा हात असतं ना सनसेट बघून घरी गेलो असतो. मग जाऊया ना. सीन नाही होय. तुला कॅमेरा डिस्टिस करताय की माहिती नाही. फक्त तेवढं आहे ह्यांची पृथ्वी असं वाटते. हा तेवढंच वाटतं. बरोबर करेक्ट. सरफेस बरोबर करेक्ट आहे. कॅमेरा जस्टिस एवढा नाही करणार. बरोबर बोलतो तू. फक्त ती एक लेअर वाटते तीच पुरती आहे. त्याच्यावरती काही खाली सी लेवलच आहे. सी लेवल किंवा 5 फ्लोट वापर नका. नाही बरोबर बोलला. फक्त एक राऊंड हा असंच असणार. चारी बाजूला पाणीच पाणी आहे ना. आणि तो सण असं रिफ्लेक्ट. आज चाललाय भाई. काल तर तसंच गेलं. बेडशीट चार्ज झालं. सही आहे मॅन सही आहे. काय नजारा आहे यार. डोळे तृप्त झाले. झाले बाबा खरंच. चलो भाई ब्लॉग मध्ये टाकी जर आरे तो कचरा नाही करणार. हा हे आहे बाबा. आपण आपलं नाही रे तो. नाही नाही आपण आपला कचरा उचलला एका जागी व्यवस्थित टाकला जिथं टाकायला पाहिजे. पण सम गाईज स्प्रेड दिस डर्टी थिंग्स. These are educated or uneducated people भी really. ऑल्सो हियर ऑल्सो हियर. But ये इंसानियत की बात है बरोबर आहे. कि जितना कचरा कर रहे हो उतना आपण लेके जाओ ले उतना जाओ. कचरा ले जाओ बस. बरोबर आहे. आणि तिथं डस्टबिन पण ठेवलाय त्यांनी. ठीक है, जो नज़ारा है उसको एंजॉय करो कृपया भाई. करके रिक्वेस्ट कर रहे हैं हम लोग बराबर है, कि जैसा है वैसे ही रखो रहने भाई, दो. लाइफ टाइम आगे ऐसे के रखो. और जनरेशन आएंगे तो भी यही व्यू चाहिए. क्या बात है, क्या बात है. ग्रेट ग्रेट वर्ड्स. चलो चलो गाइस लेट्स गो. काय लिंबू पाणी किती आहे काकी लिंबू पाणी आपल्या भावा. जे ठरवलं ना आपण येत्या 4 दिवसात ते केलं. आलो कशेळीला आलो शेवटी फायनली. 4 दिवसांमध्ये ही सर्वात सुंदर प्लेस आहे. पीसफुल आहे. पाणी बघ ना यार, पाण्यालाच बघून मन नाही भरत आहे मेन खरं म्हणजे. सांगतो मित्रांनो, हिंमत नव्हती, हिंमत केली, पाण्यात उतरलो, खोल नाही गेलो. ठीक आहे, इथपर्यंत आहे, थोडीशी जागा आहे, म्हणजे थोडंसं स्विमिंग इथपर्यंत करू शकतो ना तुम्ही. इथपर्यंत गेलेले तिकडे तृप्त वाटलं पाण्यामध्ये. मस्त वाटलं. भाई कोण खाणार भेल? खाव्या ना खाव्या. कोणती वेल आहे? नॉर्मल आहे. नॉर्मल कोणती? साधी वेल. अच्छा ओके, घेऊया ना, अजून एक घेऊया काकी, अजून एक द्या. मजा केली भाई आपण, खरंच मजा केली. आणि ना जागा एन्जॉय केली. महत्वाचं म्हणजे जागा एन्जॉय केली, जे की करतोच आपण, पण छान प्रकारे केली. आता किती आज आपला 3रा पॉईंट आहे, 3रा दिवस आहे बाय द वे. मजा केली आपण प्रॉपर. आणि हा तर आपला भाई किंग मुंबईवरून 1 शॉट आलाय बिचारा, पण आलाय भावा, आपल्या जर्नीला जॉईन केला. तुला भाई हॅट्स ऑफ आहे, तुला हॅट्स ऑफ आहे. ऐसा रिस्क मत लिया करो. ना ना बरोबर, ज्याला एक्सपिरियंस है, जिसका एक्सपीरियंस है वही- वही एक्सपीरियंस रहेगा तो भी मत किया करो भाई. बरोबर आहे, जान प्यारा है. अगर ये नज़ारा देखना है तो जान प्यारा है. बरोबर. पण मग असा पण क्वेश्चन आहे ना भावा, की मग तू पण रिस्क घेऊन आलाय, असं पण आपली एक ऑडियन्स विचार करू शकतो. जिंदगी रिस्क हो गई है यार. नाही पण ठीक आहे, तू आला सेफली, ती लय मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाची लाईफ, प्रत्येकाची रिस्क, प्रत्येकाचा डिसिजन. बरोबर आहे. आपण सजेस्ट करणार ना की नका करू. कुठं राहिले? येतील ना, खाली आहेत एकदम. चला बाय बाय कशिळी. आता निघतोय घरी. चावी हरवली नसती, सॉरी, चावी जर हरवली असती ना लय मोठा प्रॉब्लेम झाला असता. नशीब चावी गाडीलाच आहे त्याच्या, शाश्वतच्या. व्ह्यू काय भाई, एवढं थकलं ना तरी बघूशी वाटतंय. झाडांची मुळं बघ ना कुठपर्यंत पसरले.
चावी पण नाही घेतली ना त्याची, चावी तेच होती गाडीला. नशीब चावी भेटली. त्या गाडीची चावी इथंच होती. तुम्हाला काय म्हटलं, आल्यापासून 10 वेळा मी कोकणात चावी विसरलो. मोठा फुबिया झाला. चला आता शेवटचा व्ह्यू एन्जॉय करत फायनली आपण निघतोय घरी. घरी म्हणजे कुठं नेलं, जेवायला जाणार की कसं काय करणार आपण? पोरं बोलतं ते जेवण झालं ऑलमोस्ट, थोडंसं काहीतरी खाऊच नाही सांगणार आपण जेवू. चला आता आपण फायनली निघतोय कशी चला निघले. मला काय स्नॅक्स खायचं का असं काय डायरेक्ट घरी? जेवून जाऊया ना, भूक लागली आहे. लागलं असेल ना. ठीक आहे चला काहीतरी खाऊन जा. चला सगळे निघालेत ऑलमोस्ट आपली पब्लिक. सेम हॉटेल क्लोज्ड आहे, 7 वाजता चालू होईल बोलतोय. मग आपल्याला जाता तर होईल ना, जाता जाता वाजणार आपल्याला 7 वाजणार जाता जाता. रस्ते खराब आहेत. बाय बाय कशेळी. थोडं मी गाडी कॉन्सन्ट्रेट करतो चालवण्यावर, कारण रस्ता खूप खराब आहे. जसं तुम्ही बघताय रस्ता खराब आहे. सो मला आता गाडी चालवण्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. गाडी चालवण्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं. काय करायचं? हा माणूस आला तिथे, हा माणूस आला. मागा लागला का लागले तेव्हा पळतो कसं पहिली. ठीक आहे भाई. हा गेला तर विश्वास मरा फिरत होते सांगायला. जाऊ बघू चल. जास्त जोरात आला होता तर तिकडे आपण पळून घेऊ. गाडी सोडून देऊ, गाडी सोडायची वाटते गाडी. काय पळू, गाडी सोडून देऊ तिकडे. तू मागे राहा. तिकडे झाडातून आला मग मी 1-2-3 बोला वाढवलो. थोडा मोठा जोक झाला ना. काहीतरी ते वाजल्यामुळे तो बैल पळत पळत आला आमच्या अंगावर. आम्ही घाबरलो. मग काय गेलो आतमध्ये. आता फायनली बाहेर आलो. दिप्या जर तो आला असता ना अंगावर, आपलं काम 25 होतं डायरेक्ट. गाडी ठोकून करून जायचं. याला तर नेला पाहिजे. गाडी ठोकून द्यायची पहिला ना. चला मस्त सनसेट झालाय आणि ऑलमोस्ट आता सगळे निघाले जेवायला, कारण भूक लागली सगळ्यांना. ऑलमोस्ट आता वाजलेत बरोबर 6, 6:15 होतील. जेवायचं आहे कारण भूक लागली आहे. 2 तासाचा ट्रॅव्हल होता आणि मला ना आता ॲक्च्युली झोप यायला लागली, कारण रात्री झोप पूर्ण नव्हती झाली. सो चला आता पटापट हॉटेलला पोहोचूया आणि काहीतरी खाऊया. चलो रत्नागिरीमध्ये आले जेवणासाठी सगळे बसलेत. थोडीशी टेस्ट कर. कोल्हापूरमध्ये गावात गेलो ना नाही, कोल्हापूरमध्ये अनलिमिटेड मासे भेटतात आणि त्याशिवाय जेवणच नाही कम्प्लीट सगळं. मला पण येते. चला गाईज आपलं मस्तपैकी जेवण झालेलं आहे. मी माझी स्पेशली अंडा थाळी मागवली होती आणि आवाज जरा थोडा भारी झाला, कारण हवा लागली आणि त्याच्यामुळे आता आवाज भारी व्हायला लागला. तर सगळ्यांनी मस्तपैकी आपल्या चॉईसनुसार थाळी मागवली होती. सुरमई, पापलेट, म्हणजे जे काही जशी ज्याला आवडेल तशी, व्हेज वगैरे. सो चला आता आपण इथे थांबलो होतो SK बिर्याणी हबला. तर तिकडे स्पेशल थाळी वगैरे आम्हाला त्यांनी इंट्रोड्यूस केली. आता निघतो घरी
आता ऑलमोस्ट मोबाईलची बॅटरी डेड आहे, काहीतरी 6-7% चार्जिंग आहे. तर चला गाईज, मी आता तुम्हाला घरी जातो आणि घरी जाऊनच भेटतो, कारण मोबाईलला चार्जिंग नाही आहे आणि आता फटाफट निघावं लागेल आपल्याला. चल. 1 hour later. चला फायनली घरी आलोय आपण सगळे. निलेश पण आला भाई. तो अरे वारे लय डेंजर वाटतो रात्रीचा भाव. नाही तो काही दिसत नाही आणि प्लस नाक ऐक ना, खरं पाहिजे प्रॉपर सांगू तुला, माझी रात्रीच्या फॅसिलिटी नाही. तुला नाही दिसत रात्रीचं? रात्रीचं काहीच नीट. मी फक्त ते ना साईड लाईट त्याच्या अंदर सगळं चालत आलोय. आमच्या पुढे एक मुलगा होता ऍक्सेस वाला, ते मागचे बॅक हा चष्मा याला. पळवतोय मी. अच्छा, गाडीला विजिबिलिटी नसेल. दिली असती मी, मागापासून मला भास वाटतोय. फायनली आलोय भाई, घरी आलो. काय स्पीड भास असं नाक आणि आवाज तुम्ही बघताय, नाक जाम आहे, श्वास घ्यायला त्रास आणि घसा पण जाम झाला आता. बापरे, इट वॉज ब्युटिफुल राईड, परफेक्ट राईड आणि भारी राईड.